आज आपण आलेलो आहोत आवरगाव तालुका धारूर जिल्हा बीड या ठिकाणी आणि आपल्या सोबत आहेत राहुल विश्वास जगताप, उच्च शिक्षित शेतकरी यांनी आपल्या शेतामध्ये पारंपरिक शेतीला फाटा देत या ठिकाणी शेवगा पिकाची लागवड केलेली आहे। आपण त्यांच्या सोबत चर्चा करूया। सर्वप्रथम नमस्कार। नमस्कार सर। आपलं नाव आणि गाव पत्ता पूर्ण प्रेक्षकांना सांगा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव राहुल विश्वासराव जगताप, राहणार आवरगाव तालुका धारूर जिल्हा बीड। तर सुरुवातीला शेवगा लागवड करत असताना तुम्ही पूर्व मशागत कशा प्रकारे केली होती? पूर्व मशागत आपण सुरुवातीला ट्रॅक्टरने रान नांगरून घेतलं। रान नांगरून घेतल्याच्या नंतर रोटावेटर मारून ठिबक अंतरून नंतर आपण बियांची लागवड केली। खत व्यवस्थापन कसं केलं तुम्ही? सुरुवातीला सर शेवग्याला खताची काही गरज लागत नाही। झाड उगवणीपर्यंत एक 20 ते 22 दिवस त्याला कोणत्याही खताची गरज पडत नाही। त्यानंतर 21 दिवस झाल्याच्या नंतर थोडा 19 आणि थोडासा युरिया दिला तरी चालतो। त्यानंतर तुम्ही जी लागवड केली ती अंदाजे मधलं अंतर म्हणा किंवा अंतर मशागत करता कसं केलं त्याचं? आपण लागवड केली आहे 10 बाय 6 वर। तर प्रत्येक झाडाच्या जागेवर आपण 2 झाडांचं टोकन केलेलं आहे बियांचं। 2 झाडांचं टोकन अशामुळे केलेलं आहे की वादळी वाऱ्यामध्ये ते झाड पडलं नाही पाहिजे, दोन्हीचे एकमेकांना आधार भेटतो, यासाठी आपण 2 बियांची टोकन केली आहे। ठीक आहे। हे जी शेवगा पिकाची लागवड केली आहे त्याची जात वगैरे कोणची लावलेली? हे आपण लावलेलं आहे ओडिसी 3। आपल्या भागामध्ये हे चांगलं येतं ओडिसी 3 आणि बाजारामध्ये याला चांगली मागणी आहे। याची शेंग मध्यम लांब आहे, 2 ते 2.5 फुटापर्यंत शेंग जाते याची आणि याला बाजारामध्ये चांगली मागणी आहे। बरं, शेवगा पीक लागवड केल्यापासून ते शेवगा पीक शेंगा लागेपर्यंत त्यामध्ये काही रोगराई किंवा त्याला फवारणी व्यवस्थापन कसं केलं? रोगराई आहे पण काही जास्त प्रमाणात नाही। जर आपण लक्ष दिलं व्यवस्थित टायमाला त्याला, तर एक साधं बुरशीनाशक म्हणा, कीटकनाशक म्हणा आणि एखादं टॉनिक गरज पडली तर, आणि जर वातावरणात काय बदल झाला, धुळी पडली तर एक साध्या हाताची फवारणी घ्यावी लागते, बस। बाकी काही लई मोठे फवारणी नाही त्याच्यामध्ये। आणि त्यानंतर तुम्ही रोप उगवल्यापासून खत व्यवस्थापन कसं केलं? आपण याला बियाची लागवड केल्याच्या नंतर 3 महिन्यांनी पहिला बेसल डोस दिलता। बेसल डोस मध्ये काय काय वापरलं? आपण त्याला 10-26-26 मायक्रोन्यूट्रन, निंबोळी पेंड, बोन मिल अशा प्रकारचे 4 प्रकारचा आपण त्याला बेसल डोस भरला होता। आणि बेसल डोस दिल्याच्या नंतर ज्यावेळेस फ्लॉवर सेटिंग मध्ये आलं, हे फ्लॉवरिंग मध्ये, त्या टायमाला आपण याला वॉटर सोल्युबल खतावर लक्ष दिलं। असं 13-40 13 13-0-45 12-61। आता हे जे क्षेत्र आहे तुमचं, तर ते किती क्षेत्रात तुम्ही लागवड केलेली आहे? आपण 30 गुंठ्यामध्ये लागवड केलेली आहे ही। 30 गुंठ्यामध्ये आपले सरासरी 2च्या हिशोबानं 1200 झाड आहेत। 1200 झाड आहे। हो। फुल धारणा झाल्यापासून ते बाजार भाव किंवा बाजारात शेंगा जाईपर्यंत तुम्हाला काय परिश्रम घ्यावा लागला किंवा काय खर्च करावे लागला? सेटिंग काढायची थोडी अवघड आहे सर। फ्लॉवरिंग झाल्याच्या नंतर सेटिंग काढण्यासाठी याला पाण्याचा ताण द्यावा लागतो आणि ते बऱ्याच शेतकऱ्यांना जमत नाही। जेवढं पाणी नियोजन उत्तम आहे तेवढी शेवगा शेती सक्सेस आहे। जर पाण्याचं नियोजन लागलंच नाही तर तुम्ही 2 वर्ष जरी झटलात तरी तुमच्या झाडाला शेंगा लागणार नाहीत। अंदाजे किती दिवसाचा ताण दिला तुम्ही पाण्याचा? आपण ह्याला कंप्लीट सर 20 दिवसाचा ताण दिला। झाड वाळून जायच्या कंडिशन मध्ये गेलते। मला लोक म्हणायचे अरे ते वाळून चाललंय, ह्याला पाणी द्या। त्यांना म्हणायचं माझा अभ्यास पूर्ण आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला माहिती याला किती पाणी लागते। आणि तसं झालं, त्याच्यानंतर सेटिंग बाहेर पडली, नंतर मी पाणी चालू केलं। पाणी चालू केल्याच्या नंतर मग पूर्ण सेटिंग बाहेर पडली, एकही शेंगगळ झाली नाही, फुलगळ झाली नाही। फुलगळसाठी 1-2 औषधाचा स्प्रे घेतला आणि सेटिंग निघल्यापासून अशी शेंग बाहेर निघल्यानंतर 40 ते 45 दिवस लागतात ही शेंग बाजारात येण्यासाठी। तर त्याला फुगवण्यासाठी मग 0050 असे खत वापरावं लागतात। आणि फुल धारणा झाल्यापासून फळात रूपांतर म्हणजे शेंगात रूपांतर होताना तुम्ही 20 दिवसाचा ताण दिला। त्याच्यानंतर तुमच्या शेंगा परिपक्व झाल्या, तुम्ही बाजारात कोणत्या मार्केटला नेल्या? आपण सुरुवातीला अंबाजोगाई मार्केट केलं पण ते काय व्यवस्थित वाटलं नाही, त्याच्यामुळे आपण माजलगाव मार्केट चालू केलं। माजलगावला 1 नंबर आपल्या मालाची क्वालिटी असल्यामुळे भाव चांगला मिळाला। अंदाजे काय भाव लागला सरासरी? आपल्याला पहिल्या तोड्याला 40 रुपये किलो भाव लागला, नंतर दुसऱ्या तोड्याला 60 रुपये लागला, नंतर वाढत गेला 80-100 पर्यंत आपल्याला यावर्षी भाव मिळाला। म्हणजे 30 गुंठ्यामध्ये तुमचा अंदाजे किती तोडा झाला किंवा किती तोडे होऊन त्यामध्ये उत्पन्न किती झालं? आपले सर सगळे 20 तोडे झाले 2 महिन्यामध्ये।
20 तोड्यामध्ये आपल्याला सर सगळा माल निघाला 70 क्विंटल. बर. तर सरासरी एक भाव जर धरला तर 40, 80, 60 असा मिळून आपल्याला सगळा सरासरी सरासरी 60 ते 60, 70 रुपये आपल्याला 65. भाव मिळाला सगळ्या मालाला. बर. 30 गुंठ्यामध्ये सरासरी तुम्हाला खर्च किती आला आपल्याला लागवडीपासून ते आतापर्यंत? लागवडीपासून ते आतापर्यंत आपल्याला 75,000 रुपये खर्च आला सर, ठिबक पासून सगळं. बर. ठिबक, आंतरमशागत, औषध, खत, फवारणी, बायांचा खर्च, शेंगा तोडण्यासाठी सगळं मिळून 75,000 रुपये ठीक खर्च आहे. आला. टोटल रक्कम होऊन तुम्हाला शिल्लक किती राहिली एका तोड्यामध्ये, म्हणजे एक सीझन मध्ये? सर आपलं पहिलं वर्ष होतं हे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला 70 क्विंटल उत्पादन घेतलं आपण, विक्रमी उत्पादन घेतलंय 70 क्विंटल. तर त्याच्यामध्ये आपल्याला सरासरी 3,60,000 रुपयाचा शेवगा झाला सगळा शेवगा. उत्पन्न. त्याच्यामध्ये एक 60,000 रुपये खर्च झाला. बर. तर 3 लाख रुपये आपल्याला निव्वळ नफा राहिला 30 गुंठ्यात. ठीक आहे. आता यानंतर दुसऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? यामधून तुम्ही शेवग्याचा अनुभव घेतलेला आहे, पण इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय सांगाल? ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. मी पूर्ण त्यांना माहिती देईल. मी 2 वर्ष शेवगा शेतीचाच अभ्यास केलेला आहे. बर. हो. ठीक आहे. धन्यवाद. चला पहिलं.